नमस्कार मित्रांनो, आजची आपली अपडेट आहे यवतमाळ पांढरकवडा रोडची 70-75 किलोमीटरचा हा मार्ग. जाताना हमखास कोणीही म्हणजे मी म्हणा किंवा माझ्या जागेवर दुसरं कोणी असेल तरी जोडमा हा मार्ग जातो. कारण की तिकडून नॅशनल हायवे 44 येते, फास्ट जाणं होते असं प्रत्येकाचा विचार असतो. आपल्या सबस्क्रायबरची मागणी होती का या रोडवर सुद्धा तुम्ही एक व्हिडिओ बनवा, तर त्यांची मागणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी कंप्लीट करत आहे मित्रांनो. तुमची काय मागणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही पूर्ण प्रयत्न करू तुमची मागणी पूर्ण करण्याचा, त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा. पण म्हणा तसे बघू लागू तर काय, इथं तोडफोड करणं चालू होती आपल्या चांगल्या रोडची. चांगला नाही म्हणता येत, कारण की ही रोड खूप दिवसाची मागणी होती का बा दुरुस्त करावं, चांगला करावं. या रोडनं जास्त हेवी ट्रक जाते, त्यामुळे याला दुरुस्त करण्यात यावं. हे रोड पूर्वीपासूनच खराब आहे, कुठं कुठं आता तर पूर्णच खराब झालेला आहे. 40 किलोमीटरचा यवतमाळपासून समोर जे 40 किलोमीटर येते तिथपर्यंतचा खराब झालेला आहे हा रोड. तर मित्र मी तुम्हाला सांगू इच्छितो तो किती खराब आहे रोड आहे. तुम्ही समोर बघूच लागले दृश्य. एक साईड कुठं कुठं रोड आहे, कुठं कुठं दोन्ही साईडचा रोड गायब झालेला आहे. दोन्ही साईड उकरून ठेवलेला आहे आणि नुसतं धूळचं साम्राज्य आहे. ज्यांना अस्थमा असन किंवा श्वासाचे काही प्रॉब्लेम असन त्यानं हे रोड अवॉइड करायला पाहिजे. या रोडनं न जायचं. तुम्हाला जायचंच असेल, चांगला रोड पाहिजे नसेल तर घाटंजी मार्ग जा मित्रांनो. बढिया रोड आहे, टिपटॉप आहे. हे रोड समोर तर याच्यापेक्षा खराब आहे मित्रांनो. समोर जे दृश्य दिसू लागले याच्यापेक्षा खराब आहे. आता हे पुलाचं काम चालू आहे आणि दिसायला दोन्ही साईड रोड दिसत आहे, समोर याच्यापेक्षा खराब आहे. तर हे 6 महिने हे रोड अवॉइड करायचे, या रोडनं नाही जायचं मित्रांनो. घाटांजी मार्ग बेस्ट मार्ग आहे. यवतमाळ घाटांजी साखरा, वाघोळी, सोनबर्डी आणि पांढरकवडा महोदापर्यंत काम चालू आहे मित्रांनो या रोड. आणि आपल्याला दिसते त्याच्यापेक्षा खूप जास्त. बघा मित्रांनो कसं काम चालू आहे इथं, आणि काम खूपच स्लो चालू आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला हमखास तुम्ही सबस्क्राईब करा. मला वाटते तुम्ही केलंही असाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेटसाठी. मित्रांनो या मार्गावरून कोणते खासदार, आमदार, मंत्री, पालकमंत्री जर प्रवास करत असते तर हे काम इतकं स्लो नसतं. आणि हे जे धुळीचं साम्राज्य आहे ते एवढं फैललेलं नसतं मित्रांनो. इथून सामान्य माणूस प्रवास करतो आणि शासनाच्या दृष्टीनं सामान्य माणूस हे एक गिनतीत नाही असं म्हटलं चालते. त्यामुळे एवढा त्रास होतो. नाही तर एक साईड कम्प्लीट करून द्यायला पाहिजे नियमानं, आणि एक साईडचं काम तेव्हा चालू करायला पाहिजे. एक साईड कम्प्लीट करून दिल्यावर इथे दोन्ही साईड खोदून ठेवलं, धुळीचं साम्राज्य फैलवून दिलं. नुसतं ट्रकाची वाहतूक इथे जास्त राहते या मार्गावर, त्याच्यानं प्रवास करताना खूपच त्रास होतो मित्रांनो. माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, जर या मार्गाने यायचं असेल तर येऊ नका, घाटंजी मार्ग प्रवास करा. आजची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो.